रामकृष्ण हरी. कसा झाला महाभारताचा उदय. राजा शंतनू आणि सत्यवतीच्या पोटी दोन मुलं जन्माला आली. एक होता विचित्रवीर्य आणि दुसरा होता चित्रांगद. ही दोन्ही मुलं मोठी झाली आणि चित्रांगद एका युद्धामध्ये मारला गेला. राहिला विचित्रवीर्य. या विचित्रवीर्याचं लग्नाचं वय झालं आणि भीष्म विचित्रवीर्यासाठी मुली पाहू लागले. एका मांडवामध्ये 3 सुस्वरूप मुली उभ्या होत्या लग्नासाठी आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर या तिन्ही मुलींना पितामह भीष्मांनी उचललं आणि आपल्या रथामध्ये घातलं आणि विचित्रवीर्याच्या समोर आणून उभ्या केल्या. भीष्मांना या तिन्ही मुलींचं लग्न विचित्रवीर्याशी लावून द्यायचं होतं. परंतु जी अंबा होती तिने प्रश्न केला भीष्मांना की तुम्ही आम्हाला पळवून आणलं आहे तर तुम्हालाच आमच्याशी लग्न करावं लागेल. भीष्मांनी सांगितलं की मी आजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केलेली आहे, त्यामुळे मी लग्न करू शकत नाही. अंबा माघारी निघून गेली. राहिल्या अंबिका आणि अंबालिका. या अंबिका आणि अंबालिकाचं लग्न या विचित्रवीर्याशी लावून देण्यात आलं. बरेच दिवस यांना संतती नव्हती. या विचित्रवीर्य कामुक स्वभावाचा असल्यामुळं त्याच्या सेवेसाठी एक दासीसुद्धा होती. अंबिका, अंबालिका आणि ही दासी या 3 स्त्रिया विचित्रवीर्याच्या जवळ होत्या. परंतु त्याला राजयक्षमा नावाचा एक रोग झाला आणि तो विचित्रवीर्य मरण पावला. आता सत्यवतीच्या पुढं प्रश्न पडला की आपली वंशवेल वाढू शकत नाही. आपल्या दोन्ही सुना विधवा झाल्या. मग तिला आठवण झाली आपल्या पहिल्या पुत्राची, व्यासांची आठवण झाली आणि तिनं स्मरण केलं व्यासांचं आणि व्यासांच्या आशीर्वादाप्रमाणे वचनाप्रमाणे व्यासमुनी वायुवेगानं सत्यवतीच्या समोर उभे राहिले. तिला विचारलं, माते का बोलावलंस मला? तिनं सांगितलं की माझी वंशवेल संपते, कारण माझ्या आता दोन्ही सुना कशा झालेल्या आहेत तर विधवा झालेल्या आहेत. माझी वंशवेल वाढणार नाही. तर तू एक काम करू शकतोस की तुझ्या आशीर्वादामुळं या दोन्ही सुनांना पुत्रप्राप्ती होऊ शकते, तर तू तेवढा आशीर्वाद दे त्यांना. व्यासांनी कबूल केलं आणि व्यासमुनी पहिले अंबिकेच्या महालामध्ये गेले आशीर्वाद देण्यासाठी. अंबिकेला व्यासांचं ते सहन झालं नाही आणि तिनं डोळे झाकून घेतले. आशीर्वादामुळं तिला मुलगा झाला, परंतु तो आंधळा झाला. तोच धृतराष्ट्र. दुसऱ्या महालामध्ये व्यासमुनी गेले आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यासुद्धा अंबालिकेला ते सहन झालं नाही. तिनं डोळ्यांची उघडझाप करत होती नुसती. आशीर्वादामुळे तिलाही मुलगा झाला, परंतु तो पांढरा फटक असा होता आणि त्याला जन्मतच पंडू रोग झालेला होता. तो दुसरा पंडू. आणि तिसऱ्या महालामध्ये व्यासमुनी आशीर्वाद देण्यासाठी गेले असताना त्या मात्र दासीला, ती दासी होती, त्या दासीला मात्र ते सहन झालं, कारण ती भगवंताची भक्त होती. तिला आशीर्वादामुळे एक मुलगा प्राप्त झाला. मुलगा जन्माला आला तर तो महापंडित, महाज्ञानी विदुर होता. अशी या तिन्ही स्त्रियांना धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर अशी 3 मुलं जन्माला आली आणि महाभारताचा उदय झाला. रामकृष्ण हरी.